एकीची ताकद काय असते ते आपल्याला या व्हिडिओत दिसेल. तर साप आला होता पोपटाचे अंडे खायला. तर आपल्या इथे एक जांभळाचं झाड आहे, त्याच्यावर जवळजवळ पोपटांनी त्यांचे घरटं केलेले आहे. तुम्हाला वर कोपऱ्यात दिसत असेल. तर तिथले अंडे खायला साप आलेला होता. तर पोपटांनी ओरडू ओरडू त्याला पूर्णपणे चावायला चालू केले. एक पोपटाच्या शेपटाला चावते. मे बी ते पोपटचीच, त्याच पोपटाचे ते अंडे असतील किंवा त्या पिल्लांची ती आई असू शकते, जिनं एवढं विषारी सापाला आपल्या पिल्लांना खाऊ न देण्यासाठी मरमर करायला लागली आहे. तर तुम्हाला तसं दिसायला लागलंय की तिच्यासोबत तसं तिच्यावर संकट ओढून आलंय. तर सगळे आजूबाजूचे आमच्या घराच्या जवळपास जे मोकळे राहणारे पोपट आहेत, जे झाडावर बसलेले असतात, त्यांचा पूर्ण समूह त्या पिल्लांना वाचवण्यासाठी आलेला आहे. आणि त्या पिल्लांना तिच्याजवळ त्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्या सापावर सगळे बारीने वेगवेगळ्या साईडनं हल्ला करायला लागले, तर जेणेकरून तो साप पळून जाईल. पण साप पण काय करतोय, साप जिद्दी आहे, त्याला आता अंडे खायचेच होते, त्याच्यामुळे तो मागं पुढं आता तो घरट्यापासून थोडासा दूर आलाय. पण तरी सुद्धा ते त्याला चावून करून परेशान करायला लागले तर. आणि हळूहळू आता तो साप बघा खाली यायला लागलाय. तो परत त्याच दिशेने, कारण त्याला आता उतरायचं सुद्धा या पोपटांनी अवघड केले. त्याला ते एवढं चावायला लागले, एवढं त्या सापाला परेशान करायला लागले, तर की जेणेकरून ह्या सापानं परत पुन्हा त्या घरट्याकडे येऊ सुद्धा नाही. कारण त्यांनी थोडक्यात जर सोडलं तर साप उद्या परत येणार, जेव्हा ते पोपट बाहेर चारा जमा करायला जातील, पाणी प्यायला जातील, तेव्हा परत आला तो साप. तर तो साप परत येऊच नाही या हिशोबाने सगळे त्याच्या आजूबाजूला गिरट्या घालायला लागले, तर त्याला चावायला लागले. तर त्यांना आपल्या जीवाचं काहीच नाही त्या पोपटांना. त्यांना फक्त त्यांची पुढची पिढी वाचवायची त्या सापापासून. तो साप आता हळूहळू खाली उतरायला चालू झालं. तुम्ही बघू शकता की झाडावर कसं थांबलाय. सापाचं काही ध्येय साध्य झालं नाही, फक्त आणि फक्त पोपटांच्या एकीमुळं. त्याच्यामुळं आता साप त्या घरट्यापासून दूर जातोय. साप जर तुम्हाला कळत असेल तर कोणता साप आहे हा, हे कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ आपल्या पेटकिंग परळी या चॅनलवर बघत आहात, तर अशाच व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून कळवा. धन्यवाद.